नमस्कार. मी अमृतांशू नेरुरकर. राजहंस प्रकाशनातर्फे नुकतंच प्रकाशित झालेलं महाजालाचे मुक्तायन हे माझं पुस्तक संगणक अभियांत्रिकी क्षेत्रात 1970-80च्या दशकात उगम पावलेली ओपन सोर्स चळवळ, त्यातून उभी राहिलेली सॉफ्टवेअर निर्मितीची समांतर व्यवस्था व एकंदरच ओपन सोर्स संकल्पनेमागचं तत्वज्ञान या सर्वांचा विविध स्तरांवर उहापोह करतं. लोकसत्तेमध्ये याच शीर्षकाखाली प्रसिद्ध झालेल्या लेखमालेवर हे पुस्तक आधारित आहे. आता हे पुस्तक मी का लिहिलं? खरं सांगायचं तर मी जरी 2002 सालापासून माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात असलो तरीही 2008 सालापर्यंत मी ओपन सोर्स व्यवस्थेबद्दल जवळपास अनभिज्ञ होतो. 2009 साली मला रेड हॅट, IIT मुंबई आणि IIM बँगलोरने संयुक्तपणे हाती घेतलेल्या एका संशोधन प्रकल्पात काम करण्याची संधी मिळाली. भारतात वैयक्तिक आणि व्यावसायिक स्तरावर ओपन सोर्सबद्दल कितपत जागरूकता आहे, ती कशी वृद्धिंगत करता येईल आणि ओपन सोर्सच्या संशोधन तसेच व्यावसायिक स्तरावरील वापरामुळे भारतीय उद्योग विश्वाला कितपत आर्थिक लाभ होऊ शकेल याचा अभ्यास करण्यासाठी हा प्रकल्प हाती घेतला होता. 4 महिने चाललेल्या या प्रकल्पामुळे मला ओपन सोर्स व्यवस्थेला जवळून न्याहाळण्याची सुवर्ण संधी मिळाली. त्यातून या व्यवस्थेची झालेली जुजबी ओळख देखील या व्यवस्थेबद्दलचं कुतूहल जागृत करण्यासाठी पुरेशी होती. मग हे कुतूहल शमवण्यासाठी मी पुढची काही वर्षे ओपन सोर्स संदर्भात छापलेला शब्दनशब्द अधाशासारखा वाचून काढला. त्याच्याच जोडीने भारतात या चळवळीशी निगडीत असलेल्या अनेकांच्या भेटी घेतल्या. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील विविध परिषदांमध्ये ओपन सोर्स व्यवस्थापन तसेच ओपन सोर्सच्या विस्तारणाऱ्या क्षितिजावर शोधनिबंध सादर केले. व्यावसायिक स्तरावर मी रेड हॅटशी जोडला गेलो होतोच, ज्यामुळे मला त्यांच्या संशोधन प्रकल्पात सक्रिय सहभाग देता आला व त्याचबरोबर त्यांच्या दक्षिण पूर्व आशियामध्ये प्रकाशित होणाऱ्या संशोधनपर व व्यावसायिक साहित्याचे संपादनही करता आले. यातून माझी ओपन सोर्स व्यवस्थेबद्दलची जाणीव समृद्ध होत गेली. त्याच वेळेला माझ्या असं सुद्धा लक्षात येऊ लागलं की ओपन सोर्स व्यवस्थेने परंपरागत बौद्धिक संपदा हक्कांची व्याख्या बदलवून सॉफ्टवेअर क्षेत्रात मोठी उलथापालथ घडवली असली तरी या व्यवस्थेबद्दल फारसं साहित्य मराठीत तर सोडाच पण इंग्रजीतही उपलब्ध नाही. आजही ओपन सोर्स बद्दल माहिती करून घेण्यासाठी एरिक रेमंड सारख्या सॉफ्टवेअर क्षेत्रातल्या भाष्यकारांनी 1.5-2 दशकांपूर्वी लिहिलेल्या साहित्याचाच आधार घ्यावा लागतो. जगभरातल्या विविध परिषदांमध्ये सादर झालेलं किंवा संशोधनपर नियतकालिकात छापून आलेलं ओपन सोर्स बद्दलचं साहित्य विपुल प्रमाणात उपलब्ध असलं तरी ते साहित्य विस्कळीतपणे आणि तुकड्या तुकड्यात उपलब्ध आहे. त्याला अभ्यासण्यासाठी ते एकसंध स्वरूपात उपलब्ध करून द्यावं लागेल, जे फार जिकिरीचं आणि वेळकाढू काम आहे. त्याचबरोबर तो अकादमिक दस्तावेज असल्यामुळे त्याची भाषा तर क्लिष्ट आहेच, पण त्यात वाचकांची एक विशिष्ट पातळी व त्या विषयाबद्दलची समज गृहीत धरण्यात आलेली आहे. त्यामुळे हे साहित्य आपल्यासारख्या सामान्य वाचकांच्या आकलनापलीकडे आहे. याच कारणांमुळे या विषयावरील माझ्या थोड्याफार अभ्यासाचा व अनुभवाचा उपयोग करून ओपन सोर्सच्या विविध अंगांचा उहापोह करणारं लेखन मराठीतून करावं ही उर्मी या लिखाणामागे आहे. ओपन सोर्स ही डिजिटल युगातली एक चळवळ आहे. ज्ञान ही एक सार्वजनिक ठेव म्हणजेच पब्लिक गुड आहे व म्हणूनच काही मूठभर लोक किंवा संस्था बौद्धिक संपदा व कॉपीराईटच्या नियमांचा वापर करून ज्ञान निर्मिती आणि प्रसारावर बंधनं लादू शकत नाहीत या तत्वज्ञानाचा ओपन सोर्स चळवळ हिरिरीने पुरस्कार करते. व्यक्तीला अथवा समाजाला असलेल्या वैचारिक स्वातंत्र्याला तिचा पूर्ण पाठिंबा आहे. एकेकाळी व्यावसायिक जगाच्या परिघाबाहेर उभ्या असलेल्या चळवळीने आज प्रस्थापितांविरुद्ध फक्त बंडच केला नाहीये, तर प्रस्थापितांना शह देऊन काही प्रमाणात तरी आपल्या तत्वांचा अंगीकार करण्यास भाग पडले आहे. जगभरात विखुरलेल्या पण समविचारी अशा काही हौशी प्रोग्रॅमर्सनी प्रस्थापित व रूढीबद्ध बौद्धिक संपदेच्या विरोधात इंटरनेटने बहाल केलेल्या व्यासपीठाचा खुबीने वापर करून आपल्या फावल्या वेळात केलेल्या या उद्योगाने प्रोप्रायटरी सॉफ्टवेअर जगतातल्या अनभिषिक्त सम्राटांना जो काही जबर धक्का दिला आहे तो खरोखरच विस्मयचकित करणार आहे. म्हणूनच ओपन सोर्स संकल्पनेच्या अधिक तपशिलात जाण्याचा, तिच्या तत्वांचा उहापोह करण्याचा आणि ओपन सोर्स चळवळीचा इतिहास समजून घेऊन या चळवळीचा सामाजिक परिणाम तपासण्याचा मी या पुस्तकात जाणीवपूर्वक प्रयत्न केला आहे.
हा विषय व्यापक असल्याने केवळ ओपन सोर्सच्या इतिहासातच न रमता या विषयाच्या इतर सर्व पैलूंना जसे तात्विक, मानसशास्त्रीय, आर्थिक, व्यवस्थापकीय, सामाजिक वगैरे अभ्यासून त्यांचा या पुस्तकात विस्तृत परामर्श घेतला आहे. पुस्तकातील प्रत्येक भाग लिहिताना तो सोप्या भाषेत तांत्रिक क्लिष्टता टाळून अधिकाधिक संवादात्मकरित्या कसा लिहिता येईल यावरही कटाक्षाने भर दिला आहे. ओपन सोर्स संकल्पनेचा उगम सॉफ्टवेअर पासून झाला असला म्हणून ही संकल्पना केवळ तांत्रिक विषयापुरती मर्यादित आहे असं अजिबातच नाही. तिचं उपयोजन विविध क्षेत्रांमध्ये करण्याचे पुष्कळ प्रयत्न झाले आहेत व आजही होत आहेत. जैवविज्ञान, औषध निर्माण, आरोग्य, शिक्षण व संशोधन क्षेत्र यासारख्या विविध क्षेत्रांमध्ये ओपन सोर्स संकल्पनेवर वैविध्यपूर्ण प्रयोग यशस्वीपणे राबवले गेले. अशा अनेक प्रयोगांचा व त्यांच्या यशापयशाचा विस्तृत आढावा देखील या पुस्तकात मी घेतला आहे. ओपन सोर्स आघाडीवर एक देश म्हणून आपण कुठे आहोत, आपलं या चळवळीत योगदान किती आहे याचेही विश्लेषण या पुस्तकात मी केले आहे. आजचं युग हे डिजिटल परिवर्तन किंवा डिजिटल ट्रान्सफॉर्मेशनचं आहे. या युगात ओपन सोर्सची तत्व कितपत टिकतील, ती टिकणं गरजेचं आहे का व ती टिकवण्यासाठी काय करावं लागेल याच्या विचार मंथनाने मी या पुस्तकाचा समारोप केला आहे. हे पुस्तक जरी लोकसत्तेत 2018 साली याच शीर्षकाखाली आलेल्या लेखमालेवर आधारित असलं तरी त्याचं पुस्तकात रूपांतर करताना वाचनीयता व सलगतेच्या दृष्टीने मी अनेक लेखांचं पुनर्लेखन केलं. त्याचप्रमाणे वृत्तपत्रात लेखांच्या किंवा शब्दांच्या मर्यादेमुळे ओपन सोर्सच्या संदर्भात समाविष्ट न होऊ शकलेले काही विषय सुद्धा या पुस्तकात समाविष्ट केले आहेत. संगणक आणि माहिती तंत्रज्ञान या विषयात नित्य नवीन माहितीची व घटनांची भर पडत असते. लेखमालेनंतरच्या 3-4 वर्षात ओपन सोर्सच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या घटनाही या पुस्तकाचा भाग आहेत. शेवटी मी एकच सांगेन की या विषयाच्या अखंड जिज्ञासेतून निर्मिलेलं हे महाजालाचं मुक्तायन माझ्या सकट आपल्या सर्वांना बौद्धिकदृष्ट्या आनंददायी व बरंच काही नाविन्यपूर्ण शिकवणारं असेल याची मला खात्री आहे. धन्यवाद.